हरि हरे राम कृष्ण हरे सुंदर देखान उबे बिटे वरी परगता भरी देवनिया परगता भरी देवनिया
तुका म्हणे माझेची सर्व सुख 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 तुका म्हणे माझेची
विठुबार कुमारी विठुबार
Bye.
चरित्र केले नारायणे रांगता गुणने राखिताई हे संग सारिले जारूपे अनंते पुढे बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळ नमो ज्ञानेश्वर Yeah.
रांगता गोधने राखिताई माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंग. श्री ज्ञानेश्वर महाराज किंवा यज्ञेश्वर आश्रम चिंचोल मेहून आणि आपल्या श्री क्षेत्र मेहून तापी तीर्थ अंतर्गत अशा प्रकारचा असणारा हा भगवान गोकुळ भगवान कृष्णाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने, जन्मोत्सव म्हणण्यापेक्षा अवताराच्या निमित्ताने पहिल्याच वर्षी प्रथमतः होत असणारा हा यज्ञेश्वर आश्रम मधला कृष्ण जयंतीच्या निमित्ताने, श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने 7 दिवस पर्यंत या ठिकाणी श्री मुक्ताई गाथ्याचं पारायण नाही का? श्री मुक्ताई गाथ्याचं काय आहे? भजन झालं, पारायण झालं. पारायणच म्हणा, पण भजन म्हणण्यापेक्षा पारायणच झालं. श्री मुक्ताई गाथ्याचं पारायण हा एक नवीन उपक्रम आणि स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम. कारण नेहमी करता आपण विचार केला असताना ज्ञानेश्वरीचे पारायण करतो, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं पारायण करतो, एवढंच नाही संत नामदेव महाराजांच्या गाथ्याचं पारायण करतो, एकनाथी भागवताचं पारायण करतो, एकनाथ महाराजांच्या गाथ्याचं पारायण करतोय. पण माझ्या तरी पाहण्यामध्ये किंवा माझ्या तरी ऐकण्यामध्ये 50 वर्षाच्या काळामध्ये अर्थात मुक्ताई गाथ्याचं पहिलंच अशा प्रकारचं पारायण म्हणा किंवा भजन म्हणा विठ्ठल हा उपक्रम म्हणजे आधी सगळी मुक्ताईच्या गाथ्याचं पारायण आणि मुक्ताईच्या गाथ्याचं भजन कमीत कमी मुक्ताईच्या अंगणामध्ये असणाऱ्या, मुक्ताई परिसरात असणाऱ्या किंवा खांदेमध्ये असणाऱ्या बहुतेक फळावर असणाऱ्या प्रत्येक कीर्तनकाराने नाम सप्ताहामध्ये हा उपक्रम अर्थात आयोजित करायला पाहिजे. अशा प्रकारची पूर्ण खांदेवासियांना म्हणण्यापेक्षा अर्थात खांदेच काही विचार केला त्यांना फक्त जळगाव जिल्हाच नाही, सप्तशृंगी पासून तर आदिशक्तीपर्यंत हा खांदेच आहे. म्हणून सर्व खांदेवासियांना जेवढे फडकरी असतील, टाळकरी असतील, कीर्तनकार असतील, दिंडी चालक असतील, पालखी चालक असतील, त्यातल्या त्यात काही महारथी असतील, भीष्माचार्य असतील, काही नवोदित कीर्तनकार असतील, या सर्वांना आग्रहाची विनंती यापुढे अर्थात खांदेमध्ये होणारा कुठलाही शब्द असताना इतर पारायण करण्यापेक्षा उपेक्षितच काही बाबतीमध्ये विचार केला त्यांना मुक्ताबाईचं वाङ्मय हे खऱ्या अर्थाने विचार केला असताना मुक्ताईचं वाङ्मय म्हणण्यापेक्षा इतर चौघ भावंडांपेक्षा मुक्ताबाई काही अंशी उपेक्षितच आहे. म्हणून असा हा उपक्रम या ठिकाणी मुक्ताईच्या गाथ्यावर असणारं भजन, त्याचप्रमाणे मुक्ताईच्या गाथ्याचं पारायण म्हणून होणं हे अत्यावश्यक आहे. केवळ आवश्यक नाही तर काय आहे? अत्यावश्यक आहे. अगदी थोडक्यामध्ये या ठिकाणी कृष्ण जन्म, श्रीकृष्ण जन्माच्या निमित्ताने प्रथमच होत असणारा नामसप्ताह. लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही आपण खऱ्या अर्थाने सापडलो नाही तर हे सर्वचे सर्व नाही का? हो, काय म्हणावं त्यांना आता? काय भीष्माचार्य म्हणावं, द्रोणाचार्य म्हणावं, कृपाचार्य म्हणावं, त्याच्यानंतर आता अजून काय काय म्हणावं, फडकरी म्हणावं, गायक म्हणावं, गायनाचार्य म्हणावं, त्याच्यानंतर अर्थात आपले काय मृदंगाचार्य म्हणावं, त्याच्यानंतर नवोदित कीर्तनकार म्हणावं. मला तरी असं वाटते राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने आणि श्रीकृष्ण जन्माच्या निमित्ताने अर्थात अहो हे तर जाऊया, हे तर कलाकार आहे नाही का? यांना तर काही ना काही येते, पण ज्यांना हरिपाठ पाठ नाही तेही मात्र खऱ्या अर्थाने घरी थांबत नाही, ते कुठल्या ना कुठल्या सप्ताहावर असतात.
गेल्या 4-5 महिन्यापासून लॉकडाऊनचा कालावधी असल्या कारणाने अर्थात सर्वांची ती जबाबदारी, केवळ शासनाची जबाबदारी नाही याच्यातला भाग नाही, कारण मरणाची भीती कोणाला नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात त्र्यंबकवा अगामरा बोलणं सहाती, मरण तर बाजूलाच राहू द्या नाही का. मग मरणाची भीती कोणाला नाही आहे, म्हणून केवळ शासनाची जबाबदारी नाही, परंतु खऱ्या अर्थाने विचार केला त्यांना प्रत्येकाची ती जबाबदारी आहे नाही का, की अशा लॉकडाऊनच्या काळामध्ये सुरक्षित राहा, घरीच राहा, स्वच्छता पाळा, तोंडाला मास्क लावा आणि मात्र एक करा, सुरक्षित राहत असताना जसं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं कीर्तनामध्ये, तोंड बंद करून ठेवू नका. काळ सारा वाचिंते जन्माला आल्यापासून म्हणजे 1 वर्षाचा असो काय 2 वर्षाचा असो तर 90 वर्षाचा असो किंवा 100 पार केलेला असो, या प्रत्येकाची जबाबदारी आहे. काय घरी राहा, सुरक्षित राहा, स्वच्छता पाळा, तोंडाला मास्क लावा, पण मात्र एकांतात राहिल्यानंतर ठाईच बैसोनी करा एकचित आवडी अनंत आळवावा आवडी अनंत. आवडी हे पण त्यातलं महत्वाचं आहे. ठाईच बसा नाही का. आणि म्हणून मला तरी वाटते की बहुतेक हे आता या सप्ताह आमच्या धनंजय महाराजांनी या ठिकाणी आश्रमामध्ये
आयोजित केला ही चांगली गोष्ट आहे नाही का करायलाच पाहिजे कारण भगवान कृष्ण प्रभू रामचंद्र हे आपल्या केवळ भारताचं नाही तर विश्वाचे काय आहे दैवत आहे आणि म्हणून त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने जरी लॉकडाऊनचा कालावधी असला तरी मात्र तसं फेसबुकच्या माध्यमातून नाही का सर्व हिंदुस्थानमध्ये संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळे फेसबुकचे माध्यम नाही का आपल्या आदिशक्ती मुक्ताबाई देवस्थान मेहून नाही का मुक्ताबाई देवस्थान मेहून तापी तीर्थ याच्या अंतर्गत असणारं जे फेसबुक आहे अर्थात ते काय आहे ब्रह्मचित करा नाही का दुसरी नाही याच्यातला भाग नाही केळी आपल्याच अंतर्गत आहे अजूनही 2-4 आहे श्री गुरु निघालेला आहे आपलं नाही का अजून 2-3 आपले नावं घेण्यासारखी असतील हा वैष्णवांचा जिव्हाळा असे फेसबुकच्या माध्यमातून दररोज जवळजवळ विचार केला असताना 3-3.5-4 महिन्यापासून कार्यक्रम आपण बघून राहिलेलो आहे आणि काही देवस्थान ठिकाणी नाही का काही देवस्थान ठिकाणी प्रत्यक्ष कार्यक्रम ज्याप्रमाणे 10-15 लोकांमध्ये नाही का 10-15 लोक ते सुरक्षित राहून नाही का सुरक्षित राहून कार्यक्रम अगदी चालू आहे नाही का आणि असायलाच पाहिजे हो आवश्यक अशा प्रकारचा आहे म्हणून हा जो काही उपक्रम या ठिकाणी यज्ञेश्वर आश्रमामध्ये आश्रमाला शोभा देणारा नाही का हो आश्रमच मुळात आश्रमाची व्याख्या काय आश्रमाची व्याख्या काय निर्वाह पुरुषी अन्न आच्छादन पुढचं आश्रमाची स्थान काय फक्त साठवण नाही कसं आपल्या आश्रमाचं आहे साठवण आहे का दररोज आपण काय करतो मठाधिपती बसलेले शेजारी आमच्या समाजांच्या शेजारी नाही का दररोज आपण काय करतो बरोबर वाटतो निर्वाहापुरतं नाही का निर्वाहापुरतं अन्न पुन्हा आच्छादन नाही का आता माझ्यासारख्याची गोष्ट वेगळी मला जाणलं तरी तितके कपडे मजोड आहे नाही का परंतु मात्र आच्छादन नाही का म्हणजे निर्वाहापुरतं अन्न निर्वाहापुरतं आच्छादन आणि जागा झोपण्यासाठी कुठेतरी एखादी कोसरी मनाच्या आश्रमादी स्थान त्रुटीगृह परंतु मात्र हे झालं फक्त अर्थात देहाच्या असणाऱ्या गरजेपुरतं पण खरं आहे कोठेही चित्तासी नसावे बंधन कोठेही चित्तासी कोठेही चित्तासी अमृतवा तुमचं नावच अमृत आहे आणि म्हणून खरंच अमृतासारखे कोण बोलतात केवळ पोकळ स्तुती करायचं म्हणून नाही बरं वस्तुस्थितीचा कथा नाही का नाव अमृत आहे पण अमृतासारखे कोण बोलतात तर आमच्या सारख्याचं नाव जरी तसं असतं सुधा नाही का सुधा याचा अर्थ चांगलं पण आमच्या बोलण्यातून वाईटच निघते आता योग म्हणजे फार मोठा चांगला योग आहे नाही का अमृत योगात म्हटलं तरी काही हरकत नाही आहे कारण सर्व फळकरी जमा झालेली आहे नाही का सर्व फळकरी आहे टाळकरी आहे त्याच्यानंतर मोठ आमच्या मुक्ताबाईच्या फळावरची हे सर्व फळकरी आहे हो आमचा मुक्ताबाईचा फळ काही सामान्य नाही का हो मुक्ताबाईचं फळ ऐसा आहे मुक्ताबाईनी लहानशी मुक्ताबाई जैसी चणक काढली पण केलेली शोधडी महान संत La
या संतांमध्ये मुक्ताबाई वयाने सर्वांपेक्षा लहान, पण मात्र कार्य जर बघितलं तर मोठमोठे फळकरी. कोण फळकरी? कोण फळकरी? नामदेव कीर्तन करी. हो, काल्याचा प्रसंग आहे म्हणून मला जास्त वाढवता येणार नाही, नाही का? हो, एवढे मोठे फळकरी की ज्यांनी अर्थात चौयुगाचा धक्कनामा उभा कीर्तन. हो, असे एवढे मोठे फळकरी, पण मात्र त्यांचाही अहंकार त्यांनी घालवला. कर्णग्रीव विसोबा खेचर थोडक्यात सांगायचं केले देशोधडी मान संत गुणासा आमचा श्री चंद्र मेहूंचा मुक्ताईचा फळ, नाही का? आणि या मुक्ताईच्या फळावर सद्यस्थितीमध्ये असणारे सर्व फळकरी, नाही का? हो, आमचे तळवेलचे फळकरी आहे, म्हणजे मोठ्याचे फळकरी आहे, इकडचे आपले बेटावरचे फळकरी आहे, हे आमचे आकोटचे फळकरी आहे. कोणती खडी आहे ते? सोन खडी का? सोना खडी काय? सोन बर्डी, नाही का? पण आकोटचे फळकरी, त्यानंतर आमचे मेहुणचे फळकरी ज्ञानेश्वर महाराज, हे आमचे जळगाव जामतचे फळकरी, त्याच्यानंतर हे आमचे आकोळ्याचे फळकरी, नाही का? हो, त्याच्यानंतर पुन्हा आमचे हे खामखेडचे फळकरी रतिराज महाराज, नाही का? त्याच्यानंतर हे आमचे जगन्नाथ महाराजांचे नातू का पंतू नातू, नाही का? ते फळकरी, सर्व फळकरी या ठिकाणी काय झाले? एकत्र झाले. आमचा फळ काही सामान्य इतर काही म्हणत असतील की त्यांचा फळ फार मोठा आहे. अरे, आमच्या मानाने तुमचं चिलटच आहे, नाही का? मच्छरच आहे तुम्ही. आमचा एवढा मोठा फळ आहे. अजून राहिलं आमचे भूम तालुक्यातले, नाही का? हो, खऱ्या अर्थानं महाराज त्यांना देऊळकरांच्या फळावरचे फळकरी, नाही का? संभाजी महाराज आळंदीचे फळकरी आमचे शुभम महाराज, नाही का? त्याच्यानंतर किती फळकरी, किती मठाधिपती, आणि पुढे चालून हे जे काही अर्थात नवोदित कीर्तनकार आहे, हे काही सामान्य नाही आहे. हे पुढे जाऊन मोठमोठे काय होणार आहे? फळकरी होणार आहे, मठाधिपती होणार आहे, नाही का? मलाही मागणी आहे त्र्यंबकबा 2-3 मठ अर्थात तिकडे मराठवाड्यामध्ये वाट पाहता की 2-3 तुम्ही अर्थात कीर्तनकार द्या. त्यापैकी कोणाची तयारी असेल तुमची तर मी बसवून देतो तिथे. अगदी अशा प्रकारे या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने जो तो त्याच्या अर्थात नियोजित कार्यक्रमामध्ये नेहमी करता कृष्ण जन्माच्या निमित्ताने असतात. आम्ही सर्व आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्त प्राणी सारंगर महाराज, त्याच्यानंतर समाधान महाराज म्हणा, ज्ञानेश्वर महाराज म्हणा, सुरेश महाराज म्हणा, किशोर महाराज म्हणा, अजून आमच्या फळावरती असणारे सर्व बौद्धिक कीर्तनकार या कालावधीमध्ये भूम तालुक्यामध्ये, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जो भूम तालुका आहे त्या भूम तालुक्यामध्ये डोडोपंत दादाचा जो फळ आहे, नाही का? डोडोपंत दादाचा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रसिद्ध फळ आहे, नाही का? तो साक्षात्कारी म्हणून होऊन गेले. त्यांच्या फळावर आमचे अगदी विचार केला असताना वैकुंठवासी अशा प्रकारचे असणारे प्रातः स्मरणीय स्वानंद सुनिवासी म्हणायला काही हरकत नाही. बाबूराव महाराज मेहणकर ज्यांनी अर्थात जो बीजांकुर अर्थात त्या ठिकाणी जे रोप लावलं त्या नाम सप्ताहाला जवळजवळ विचार केला 50 वर्ष पूर्ण होतात. आणि त्या आष्ट्या गावला आम्ही सर्व मंडळी या कृष्ण जन्माच्या निमित्ताने असतो. परंतु लॉकडाऊनच्या कालामध्ये तिथला सप्ताह सुरू आहे, नाही का? पण तो मर्यादित लोकांमध्ये अर्थात तो कार्यक्रम असल्या कारणाने तिथे आम्ही जाऊ शकत नसलो तरी मात्र त्याच धर्तीवर किंबहुना विचार केला असताना या कृष्ण जन्माच्या निमित्ताने 7 दिवसपर्यंत या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताईच्या गाथ्याचं भजन झालं. त्याच्यानंतर दररोज काय झाले? आपले कीर्तन झाले, काकळा झाला, हरिपाठ झाला. हरिपाठाबरोबर आता भजन झालं, पण भजनाबरोबर अमृतबा काय पाहिजे? भोजन पाहिजे. भोजन काही सप्ताह असतात फक्त भोजन सप्ताह, खाते रहो. भजनाचा पत्ताच नाही. लक्ष्मणा, काही सप्ताह असे राहतात त्यामध्ये कदाचित
कधी तुम्ही 24 तास पकवान किंडीमध्ये वाजायला लावला तर घामाकुल गडी होतो, पण मात्र दुसऱ्या जो पकवान देत नाही. विठ्ठल काही भोजन सत्ता खाते हो भजनाचा पत्ताच नाही. आणि काही भजन शब्द असतात भोजनाचा पत्ताच नाही का. पण खऱ्या अर्थाने आपल्या वारकरी संप्रदायामध्ये त्र्यंबक हा मोठा समन्वय आहे. बरं भोजनाबरोबर प्रतिराम महाराज भजन तुका म्हणे ते भजन ब्रह्मा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे काही महत्व आहे ते भजनाला महत्व आहे. म्हणून वारकरी संप्रदायाची तत्व प्रणाली अतिशय शुद्ध अशा प्रकारची. म्हणजे सत्तामध्ये जसं भजन असते पण त्या भजनाबरोबर भोजन असते. जेव्हा भोजन असते त्या भोजनाबरोबर काय असते किंवा मला असं म्हणायचं की भोजनापेक्षा भजनच जास्त असते. बरेच सत्ता आपण बघतो आता काही जास्त विस्तार करता येणार नाही. दिवसभर जसं आपल्या आदिशक्ती मुक्ताबाईचा महाशिवरात्रीचा सोहळा आपण बघा. हो तुम्ही कुठेही बसलेले असू द्या, अमृतबाग कुठेही बसलेले असू द्या, खोलीत बसलेले असू द्या, त्याच्यानंतर तिकडे तापीच्या काठावर बसलेले असू द्या, बागामध्ये बसलेले असू द्या, वास्तविक तो भाग गौण आहे. पण तर तू समजलं ना तरी म्हटलं कानावर का कोणते स्वर येतात येते आहे. म्हणजे अशा प्रकारे 24 तास भजन. अनेक परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये भजनाच्या परंपरा आहे. परवाला जो काही आमचा गंगागीर महाराजांचा आपला अर्थात सगळा वेगवरचा जो सप्ताह आहे तो या वर्षी लाखोच्या काळामध्ये झाला नाही. पण तो आपण बघा दिवसभर नाही 24 तास भजन. 24 तास नाही का 24 तास भजन. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये अर्थात भोजनापेक्षाही जास्त जे काही महत्व आहे ते भजनाला आहे. अशा प्रकारचा सोहळा नाही का. जरी आपल्या लॉकडाऊनचा कालावधी असला तरी मात्र या ठिकाणी हा नाम सप्ताह जो काही मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो आहे. आणि त्या नाम सप्ताहाची काय आज काय आहे सांगत आहे पूर्णत आहे. नेहमी आपण ऐकत असतो. आणि पुन्हा विशेष महत्वाचं या नाम सप्ताहामध्ये ज्यांनी कीर्तनाची सेवा केली नाही आणि कीर्तनाची सेवा ती काय आहे निष्काम नाही का. निष्कामने चळी विठ्ठली विश्वास पाहू नये वास आणि ज्ञानोबराचे एकच वाक्य थोडस बोलतो पुढे जातो. ये रवौत जोडती किरटी ये रव किरटी पण जयाची भजने विठ्ठल विठ्ठल. मग माझा बोलण्याचा मुद्दा अशा प्रकारचा या नाम सप्ताहामध्ये ज्यांनी सेवा केली ती निष्काम अशा प्रकारची नसे निष्काम सेवक असणारे आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण अरुण महाराज जामतिक नाही का. त्यांनी सेवा तर निष्काम केलीच केली पण या नाम सप्ताहाच्या सांगते करता धराव्याची पंगत नाही का. त्यांच्या सौभाग्य वैकुंठवासी असणाऱ्या सौभाग्यवती नंदाबाई अरुण पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांनी विचार केला की आता असा योग कधी येणार नाही का. आणि म्हणून अशा प्रकारे या नाम सप्ताहाच्या निमित्ताने असा आहे नाही का. त्या स्मरणार्थ काही ना काही आपण ज्यांनी आपल्याला सहकार्य नाही का जन्मभर अर्धांगिनी म्हणून ज्यांनी सहकार्य केलं तिच्या स्मरणार्थ अर्थात तिच्या स्मरणार्थ अर्थात पती राजाचं काही कर्तव्य ठरते नाही का. पती राजाचं काय ठरते कर्तव्य ठरते. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते
कल्याणीची ती भक्ती दया. आणि म्हणून सौभाग्यवती वैकुंठवासी असणाऱ्या नंदाबाई अरुण पाटील यांच्या स्मरणार्थ आमच्या अरुण महाराजांनी या ठिकाणी आजची त्यांची अन्नदानाची पंगत आहे. आणि ती अन्नदानाची पंगत सामान्य पंगत नाही. कोणतं करवती देत नाही. करवती देत माहिती आहे समाधान महाराज, हात दुसरीकडे जातच नाही का. म्हणायचं म्हटलं तर कीर्तनकाराच्या भाषेमध्ये घड्याळ टिपून म्हणा विठ्ठल. या भागामध्ये प्रसिद्ध असणारा जो पदार्थ दरावा नाही का, दराव्याची बघत असा हा सुंदर योग. आणि माझ्यासारख्याने खरं सर्वच बोलणारी आहे नाही का, सर्वच बोलणारे, माझ्यापेक्षा उत्कृष्ट बोलणारी आहे नाही का, उत्कृष्ट चिंतन मांडणारे आहे. परंतु आले भागात एक करीतो नाम तुझे उच्चारितो. आमच्या संभाजी महाराजांनी म्हणजेच आमचे शारंगार महाराजांनी सांगितलं की सुधाकर बुवा तुम्ही कीर्तन करा. आता माझ्याकडेच हा योग का आला कोणास ठाऊक. कदाचित एखाद्या टायमाला मुक्ताबाईचा एक थोडा तोडका मोडका काय असेल सेवक म्हणून अर्थात तो आला असावा अशा प्रकारचा मी गृहीत धरतो. परंतु अशा प्रकारे आलेला हा सुंदर योग आहे. अगदी थोडक्यात कीर्तन करायचे. कीर्तन म्हणजे काय, आता या ठिकाणी सांगता पूर्णता काल्याच्या कीर्तनाने आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सप्ताह 1 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, महिन्याचा असो, वर्षाचा, अर्थात त्या सप्ताहाची सांगता पूर्णता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. आणि काल्याच्या कीर्तन प्रसंगी कीर्तनकाराने बांधलेला असतो. परंपरेने बांधलेला असतो. वारकरी संप्रदायाचा अलिखित अशा प्रकारचा दंडक आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये वक्त्याने तेच वर्णन करावं. पण कोणत्या चरित्राचा उच्चार सांगितला. केलेले कुकुडी. थोडस बोलायचं. चरित्र कोणाचं, चरित्र कोणाचं अमृतवा, कोणाचं चरित्र, ज्याचं चारित्र त्याचं चरित्र. विठ्ठल आमच्या गोपाल कृष्णाच्या चरित्रावर आक्षेप घ्यायचा जरी असला तरी त्यांना घेऊ द्या. पण ते बुद्धिवादी नास्तिक बुद्धिवादी ज्याप्रमाणे भगवान कृष्णाच्या चरित्रावर आक्षेप घेतात, आरोप करतात, तशा प्रकारचं निश्चितच भगवान कृष्णाचं चरित्र नाही. आणि तसं जर चरित्र भगवान कृष्णाचं असतं तर विरक्त असणाऱ्या शुकाचार्यांनी वर्णनच केलं नसतं. कोण शुकाचार्य? विशेषिनोनी जन्मले जे शुकाधिक दादुले, विषयची वनिता झाले भाग्याचे, जन्मताचे संसार त्याचीला शुके, तोची निष्कलंक तुका म्हणे. त्या शुकाचार्यांना निष्कलंक असणारे निष्कलंक म्हणतात. तुकाराम महाराज निष्कलंक, निष्कलंक असणारे तुकाराम महाराजांच्या शुकाचार्यांना निष्कलंक म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज निष्कलंक, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, दयाची गीतेची वाचिता टीका ध्यान होय लोका अति भाविका ग्रंथ, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. निष्कलंक असणारे, निष्कलंक असणाऱ्यांनी अर्थात
त्या अर्थात त्यांना निष्कलंक म्हणणं याला महत्व आहे. कलंकित असणाऱ्यांना निष्कलंक, कलंकित असणाऱ्याला बोलून बोलून जरी निष्कलंक म्हटलं तर त्याला काही अर्थ आहे का? विठ्ठल म्हणून नास्तिक बुद्धिवादी ज्याप्रमाणे भगवान कृष्णाचं चरित्र ज्याप्रमाणे अर्थात म्हणतात की अर्थात ते असतील असं म्हणतात ते साफ चुकीचं खोटं आहे आणि त्या म्हणून सगळ्यांच्या पाहण्याच्या दृष्टीमध्ये दोष आहे. हो तुकाराम महाराजांनी त्या बाबतीमध्ये मला जास्त मुद्दा तो वाढवायचा नाहीये, फार सुंदर वर्णन केलंय. मला तर असं वाटतं की शास्त्रच प्रसिद्ध आहे. दृष्टी सृष्टी बाण, जशी दृष्टी तशी सृष्टी. चष्मा लाल रंगाचा लावलेला असेल तर सर्व जगत लाल दिसेल, काळ्या रंगाचा लावलेला असेल तर सगळं जगत काळं दिसून असेल. पौर्णिमेचा शुभ्र असणारा चंद्र परंतु मात्र काही लोकांना पिवळा दिसतो. याचं कारण काय? चंद्र पिवळा आहे का? कामिनी जयाच्या झालीचे नेत्राची तो देखे चंद्रासी तीच वर्ण विठ्ठल. अशा प्रकारचं भगवंताचं ते काही चरित्र आहे, ते अलौकिक आहे, अद्वितीय, असामान्य आहे. अहो सर्वसामान्य जीवाची गोष्ट सोडा. नाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये सुंदर वर्णन करतात. सर्वच काय कीर्तनकार आहे, मला वाटते माझ्यापेक्षा अमृतवाच्या जास्त ओव्या पाठ असतील नाही का? बहुत अवतारी अवतरला देव परिया अवतारीचा नवला हो देवान कळे अभिप्राव अगम्य पाव हरिला ब्रह्मा आणि चोरी करी देवा आणि व्यभिचारी पुत्र आणि पुत्र आणि ब्रह्मचारी ही परिदाविली. हो म्हणतो देव करतो चोरी, हो म्हणतो ब्रह्म करतो चोरी. हो त्या पुत्र कळत्र आणि ब्रह्मचारी अघार आहे, अद्वितीय, अलौकिक आहे, असामान्य भगवंताचं चरित्र अशा प्रकारचा. परंतु असं सामान्य चरित्र जरी त्या भगवंताचं असलं, वास्तविक विचार केला असताना ज्याचं चरित्र वर्णन करायचं आहे तो सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, सर्वव्यापी आहे नाही. आणि जो वर्णन करणारा जीव आहे तो अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे, एकदेशी आहे. मग सांगा अल्पज्ञ असणाऱ्या जीवाकडून सर्वज्ञ असणाऱ्या अर्थात परमात्म्याचं चरित्र वर्णन होऊ शकेल का? त्याद्वारे अल्प शक्तिमान असणाऱ्या जीवाकडून सर्व शक्तिमान असणाऱ्या परमात्म्याचं चरित्र वर्णन करता येईल का? एवढंच नाही, एकदेशी असणाऱ्या जीवाकडून सर्वदेशी सर्वव्यापी असणाऱ्या परमात्म्याचं चरित्र वर्णन त्याला करता येईल का? परंतु मग करूच नाही का? अशातला भाग नाही आहे. केल्याशिवाय गत्य नाही. जोपर्यंत खऱ्या अर्थाने तो जीव त्या भगवंताचं मध्ये पासून वर्णन केलं. जन्म कर्माचे ने दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वता व्यक्ता देवं पुनर्जन्म नैती सोमेती. अर्जुन माझे अजत्वची जन्मने अक्रियत्वची कर्म करणे हे अविकार तो जाणे तो परममुक्त विठ्ठल. आणि म्हणून भगवंतच गीतेमध्ये फार सुंदर वर्णन करतात. जन्म कर्माचे एवं यो व्यक्ती तत्वतः म्हणजे भगवंताच्या दिव्य जन्म कर्माचा जो तत्वतः विचार करतो तो कायमचा या जन्ममरणाच्या दुःखातून काय होतो? मुक्त होतो. म्हणून माझे अजत्वची जन्म नाही अक्रियत्वची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परमुक्त देव. करता कार्याच्या कीर्तन प्रसंगी वारकरी संप्रदायामध्ये भगवान कृष्णाच्या चरित्राचे आचरण नाही उच्चार करण्याची पद्धत आहे. विठ्ठल भगवान कृष्णाच्या गोकुळामध्ये केलेल्या चरित्राचा आपण उच्चार केला तर त्याच्यापासून असणारा फलप्राप्ती काय? दारू भवसागरीचे उंचनीच अधिकारी या निर्माणानुसार या ठिकाणी या नाम शब्दाच्या सांगत्याच्या पूर्णतेच्या निमित्ताने सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा बालक्रीडा या प्रकरणातला आहे. आता त्यावरही जास्त विस्तार करत नाही कारण आपला वेळच थोडा राहिलेला नाही का? उपक्रमामध्ये घडाभडकेल आपलं खर्ची झालं. पण उपक्रमही महत्वाचा असतो नाही का? उपक्रम केल्याशिवाय नाही का
अर्थात खऱ्या तऱ्हेच्या विषयामध्ये प्रवेश होऊ शकत नाही आणि म्हणून अगदी थोडक्यामध्ये सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा बालक्रीडा या प्रकरणातला असून अभंग आधारे जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान कृष्णाने चरित्र कोणत्या प्रकाराने केलं हे अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो. कारणही त्याला म्हणा काही हरकत नाही. आता या कलियुगामध्ये त्यातल्या त्या अलीकडच्या कार्यक्रमामध्ये हा शॉर्टकटचाच जमाना राहिलेला. विठ्ठल तुम्ही आपण हे सर्व सहन करतो पण फळकरी सहन करत नाही. विठ्ठल कीर्तन म्हणजे कीर्तनच पाहिजे आणि कीर्तन म्हणजे कीर्तन झालं असलं तर त्या कीर्तनाचा फल आहे. कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग होय अंग हो असं जास्त त्या विषयावर बोलणं टाळावंच. विठ्ठल विठ्ठल कारण महाराज या भागातून असतात बालकेच्या भागातून म्हणतात भगवंताने चरित्र केलं ये दशे ये या प्रकारे कोण दशा म्हणजे अवस्था. दशा शब्दाचा काय अवस्था कोणत्या प्रकाराने केलं दोन प्रकार सांगतात. एक प्रकार कोणता रांगता रांगत असताना केलं. आता थोडक्यात अगदी त्रंबक रांगणं म्हणजे काय हो रांगणं म्हणजे काय हांबे हांबे चालणं. विठ्ठल निमकीत नाही चौचरणी अरे तर हात टेकीत तर हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत ओ रंगनी रंगनाथ तो म्या देखीला सळी गौरन जसवंती काही सांगे. तर हात टेकीत म्हणजे रांगणं या शब्दाचा अर्थ आहे मेट्यांवर चालणं आंबे आंबे चालणं. आपल्याला अर्थ जरी माहिती असला पण खरा अर्थ आपल्याला माहितीच नाही. त्रंबकवा रांगणं हा या शब्दाचा अर्थ जाणणारी फक्त आई आई. कोण आहे तुम्ही बाप आहे का आई बापीने आई विठ्ठल रांगणा
ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडावी चुका पावली ते शोध करोनी मावली ते जे जेली विठ्ठल विठ्ठल. अगदी थोडक्यामध्ये नागे बसताना भगवान कृष्णाने चरित्र केलं. म्हणजे अगदी 12 वयामध्ये 5 वर्षाचं वय असेल नाही का, त्या वयामध्ये रांगत असताना चरित्र केलं. दुसरी अवस्था कोणती? रांगता गोधने राखीताय, गोधने राखीताय. गोधने गोरूपी धन. पूर्वीच्या काळामध्ये संपत्ती जी काही होती, धन जे काही मानलं जात होतं ते गायींवर मानलं जात होतं. काळ बदललेला आहे, जाऊ दे त्यावर काय जास्त विश्लेषण करायचं. काळ बदलला. पूर्वीच्या काळामध्ये गोधन गायीवर संपत्ती मानली जात होती, त्यावर तो अर्थात श्रीमंत मानला जात होता. अलीकडचा काळ वेगळा आहे बाबा नाही का. हो, अलीकडची संपत्ती पळती थांब विठ्ठल. भगवान गोपाल कृष्णाने गोरूपी धन गायी चालत असताना चरित्र केलं, रांगत असताना चरित्र केलं. पण चरित्र करण्याचा हेतू काय, कशा करता चरित्र केलं, काय प्रयोजन, हीच गोष्ट महाराज शेवटच्या चरणात सांगतात. धर्माचा उत्तापन कशा करता चरित्र केलं. धर्माची संस्थापना करण्याकरता रात्रीच्या वेळेस आपण तो विषय ऐकला असेल. मुळातच परमात्मा जो अवताराला येतो तो कशा करता येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय तदुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि गतिमति विठ्ठल. गतिमति नाही, युगे युगे विठ्ठल विठ्ठल. भगवान कृष्णाने चरित्र करण्याचा हेतू प्रयोजन काय आहे. हा हेतू का म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार. या अभंगाचं एक वैशिष्ट्य आहे. पहिल्या चरणातही नारायण शब्द आलेला आहे आणि शेवटच्या चरणातही काय आलेला आहे, नारायण शब्द आलेला आहे. नारायण शब्दाचा अर्थ काय, नार आहे अयन ज्याचे तो नारायण. नार म्हणजे नारी नाही, नार म्हणजे पाणी. पाणी हे ज्याचं अयन आहे, राहण्याचं ठिकाण आहे, त्याला म्हणतात नारायण. म्हणजे भगवान विष्णू विठ्ठल असा जो परमात्मा अवतारच मत कशाकरता घेतो तर धर्माचे रक्षण करण्याकरता, धर्माची संस्थापना करण्याकरता परमात्मा होतो. मग चरित्र कशाकरता केलं हे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार. दोन वैशिष्ट्य, उपक्रम उपसंवाद येतात नाही. शास्त्रामध्ये उपक्रम जो असतो तो उपक्रम जो असतो त्या उपक्रमाला उपसंवादही त्याच शब्दाने व्हायला पाहिजे. हा शास्त्राचा मोठा एक निर्णय आहे. म्हणजे तो उपक्रम तोच उपसंवाद. दुसरं या भागाचं वैशिष्ट्य, दुसरं वैशिष्ट्य काय, या बालपिढीचे बहुतेक जे काही या भागाचं वैशिष्ट्य असं आहे, पहिल्या चरणाचं जे शेवटचं अक्षर ते दुसऱ्या चरणाचं आद्य. याच जरा थोडंसं चिंतन करा. हे जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीता, हे दुसऱ्या चरणाचा अध्यक्ष मंद हे सोंग सारिले या रूपे अलंते
पुढे बहुत करणे आहे. आणि म्हणून जसं आमच्या परशुराम महाराजांनी म्हटलं होतं, तुका म्हणे नाही आहे तुका म्हणे, नाही का? म्हणजे जे काही दुसऱ्या चरण म्हणजे शेवटचं अक्षर जे काही असते ते शेवटचं दुसऱ्या चरणाचं आद्य अक्षर आहे. म्हणून याप्रमाणे भगवान कृष्ण त्याला मला वाटते कीर्तनकाराला नोटीस आहे वाटते. तुकाराम मला घाई झाली असेल ना, कारण त्याला काय नोटीस आहे. विठ्ठल त्याला जे काही आता बोलवताना ते महाराज इथले म्हणून मी नाव घेतलं बरं, काही समज करून घेऊ नका. म्हटलं तरी काही हरकत नाही, वस्तुस्थितीच कशी आहे. विठ्ठल याप्रमाणे अर्थात भगवंताचं अर्थात अवतार प्रयोजन काय आहे. तुका माई धर्माचा अवतार केला अवतार. याप्रमाणे भगवान कृष्णाने अवताराला घेऊन अर्थात कृष्ण अवताराचं हे सोंग घेतलं. सोंग म्हणजे सोंग नाही. सोंग शब्दाचा अर्थ आपण जे काही व्यवहारात सोंग म्हणतो ते सोंग नाही. सोंग या शब्दाचा अर्थ आहे पार्ट. कृष्ण अवताराचं धर्मरक्षणाचं हे पार्ट घेतलं आणि धर्मरक्षणाचं पार्ट जसं तसं बदललं, नाही का? ज्याने जे पार्ट घेतलेलं असते दिनेश महाराज, ते पार्ट तसं बदवायला पाहिजे, नाही का? फार सुंदर विषय आहे, आपल्याला सांगायला वेळ नाही. आशाई समूळ कलोनी काढावी तेव्हा ती गोसावी भावे तेणे. हो, आपल्याला गोसावी जर व्हायचं असेल, गोसाई नाही, गोसाईचा खरा अर्थ आहे गोस्वामी. गोसाई जर व्हायचं असेल तर मुळासकट आशा काय करायला पाहिजे, अंतःकरणातून निघून जायला पाहिजे. त्र्यंबक बाबा, तेव्हा कुठं अंतसं जर होत नसेल तर नाही तरी सुखी असावे संसारी. फजिती दुसरी करून तात्पर्य सांगितलं, ज्याने जे पार्ट घेतलं ते पार्ट त्याने तसं बदवायला पाहिजे. भगवान कृष्णाने जे धर्मरक्षणाचं पार्ट घेतलं म्हणजे सोंग घेतलं, सोंग शब्दाचा अर्थ पार्ट घेतलं, ते तसं बजावलं. आणि एवढंच नाही, ज्या वेळेला धर्मरक्षणाचा प्रसंग येईल त्या वेळेला पुढे बहुत करणे आहे. अगदी थोडक्यामध्ये या 3 चरणाचा भावार्थ शब्दाचा आपण बघितला. अशी भगवंताची जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काय केली, स्तुती केली, प्रशंसा केली. स्तुती करण्याच्या मागे काय असते? हो, काहीतरी अर्थात स्वार्थ असतो, नाही का? स्तुती करण्याच्या मागे काय असते? काहीतरी स्वार्थ असतो. प्रयोजन म्हणून दिसतं, मनंतोपी प्रवर्तने. हो, म्हणजे अर्थात विचार केल्या त्यांना काहीतरी प्रयोजन असल्याशिवाय मंद बुद्धीचाही ते कार्य करण्याकरता प्रवृत्त होत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ही स्तुती केली आणि स्तुती केल्यानंतर देवाकडे एक विनंती करता की देवा, माझी तुझ्याकडे एक विनंती आहे, प्रार्थना आहे. फक्त इतकं कर की तुझं गुणनाम वर्णन करण्याकरता माझ्या वाचेच्या ठिकाणी काही प्रमाणात प्रेमाचे ध्रुवपदार्थ सांगतात. माझी वाणी तुझे वरती गुण माझी वाणी तुझे वरती गुण माझी वाणी तुझे वरती गुण माझी वाणी तुझे
तुझं गुणनाम वर्णन करण्याकरता काही प्रमाणात ऐसे नाही प्रेम, काही कळा, काही प्रमाणामध्ये तू मला प्रेम देखील मला माहिती आहे. हो, तू प्रेम देण्याशिवाय खऱ्या अर्थाने माझी वाणी पवित्र होऊ शकणार नाही. पवित्र तो द्या वाणी पुण्यवंत तो मध्ये अच्युत सर्व हरिपाठ कीर्ती मुखे जरी काय पवित्र जीव होय त्याचा. आणि म्हणून ते भगवंताच्या प्रेमाने हे साध्य होते. प्रेम सुंदर प्रमाण जगद्गुरु तुकाराम महाराजांचं सुंदर प्रमाण आहे. तुम्हाला सर्वांचं ते प्रमाण पाठ आहे. फक्त अर्थ लक्षात घ्या. प्रेम देवाचे हे देणे परिणाम काय? देवभाव जायचे देवभाव जायचे. आणि देवभाव गेला की जीवभाव जातो. लक्षात घ्या, फार मोठा अर्थ चिंता देतो सगळं. देवभाव गेला की जीवभाव जातो आणि जीवभाव गेल्यानंतर शिल्लक राहतो काय? फक्त ब्रह्मभाव. ब्रह्मपुरी वास करणे अखंड नदी जे कोंड डाळाचे बोलायचे देई प्रेम काही करा. मला वाटते ठिकठाणी भगवंताकडे जेवढे संत माध्यम गेले त्यांनी हीच मागणी केली. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम नाही समाधान. भक्ती जर करायची असेल, भजन जर करायचं असेल तर प्रेमे विना भजन, नाका विना मोती, हाता विना मोती, बाबांनी काट टाक दोसे द्वारी, माझ्या चक्र भिकारी मद भीक काही देवा. प्रेम भातुके किंवा काही भातुके तुका म्हणे देवा. प्रेम भातुके पाठवा, काही भातुके पाठवा. म्हणून ऐसे देई प्रेम काही अगदी थोड्या वेळामध्ये संकल्पित वेळामध्ये अभंगाचा भावाचा शब्दार्थ आपण बघितला. आता भगवान कृष्णाचं तर चरित्र या 1 तासामध्ये 2 तासामध्ये 7 दिवसामध्ये जन्मभर हो काय आपल्याकडून शक्य होणार आहे. हो पण मात्र अर्थात ते वर्णन केल्याशिवाय पामराचा पामरपणा जाऊ शकत नाही. जेवढ्या करता त्या भगवान कृष्णाचं चरित्र या खाण्याच्या प्रसंगी उच्चार करण्याची काय आहे परंपरा आहे. हो करील जो प्रश्न सांगेल जो कथा श्रवण करीत फार मोठा भाग आहे बाबा. यामध्ये विचार केला असताना देवाचं चरित्र हे उच्चारणीय आहे, पण संतांचं चरित्र जे काही आहे ते विचारणीय आहे, आचरणीय आहे आणि उच्चारणीय आहे. हो देवाचं चरित्र फक्त काय आहे हो उच्चारणीय आहे, पण संतांचं चरित्र विचारणीय आहे. संतांच्या चरित्राचा निरंतर विचार करावा. जे मुक्ताते निर्धारित लाभे आपुली मुक्तता जैसे निपे दिसे पाहता जैसे हरपले आपण बेपावे तै संतासी पाहता घेऊसावे. मनोनी वानावे ऐकावे कीर्तना पुरते कीर्तना पुरते. कीर्ती सदा विठ्ठल विचारणीय संतांचं कसं विचारणीय त्याचप्रमाणे अर्थात उच्चारणीय संतांच्या चरित्राचा जर आपण उच्चार पुण्यवंत व्हावे. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. हो
आणि त्याचप्रमाणे विचार केला असताना जसं विचारणीय आहे त्याचप्रमाणे आचरणीय आहे. आचरण कोणाच्या चरित्राचं करावं? कैसे संत जगी क्रिया करून त्यांनी मार्ग लावून गेले आधी दयानिधी संत ते खेळेची बंदे चालू जाता नवडे गुंता कोठे घाई. दुसरा सिंगल पडला, पहिला पडला, दुसरा विठाल असो याप्रमाणे भगवान कृष्णाने जे चरित्र केले आघाड काय केलं. पापी जे भक्त रात्री भरपूर ऐकला पण पापी जे भक्त देखले मानले धर्मीशी झाले ओझे त्यासी. हो त्या भगवान कृष्णाच्या अवतारापूर्वीची परिस्थिती काय होती? पापी अवर्ग दैत्य मदोन्मत्त झालेले होते. राहिलेले यज्ञ मुलीले कीर्तन फळाले ब्राह्मण दैत्य भेणे वसंती पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहित होय सागर श्रीकृष्ण जन्माचा आपण प्रसंग पूर्णपणे नेहमी कथा ऐकून रात्री ऐकलेला आहे. हो भगवान कृष्ण अवताराला येण्यापूर्वीची परिस्थिती काय होती? मोठमोठे बलाढ्य दैत्य मदोन्मत्त झालेले होते. यज्ञाधिक क्रिया आजच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर कीर्तनासारखे कार्यक्रम पूर्ण बंद झाले होते. शासनाने बंद केले नाही पण महामारीचं संकट आहे म्हणून बंद झालं नाही का? काही आपण आरोप करतो पण काही बाबतीमध्ये विचार केला असताना अर्थात मर्यादित संख्येमध्ये मला तरी त्या शासनाला विनंती करायची आहे नाही का? मी अर्थात तसं लेखी पत्रही दिलेलं आहे परंतु अजूनही त्याचा विचार शासन का करत नाही कोणाच बघू. दारूच्या दुकानावर मला वाटते आम्ही तर फक्त 50 लोकांमध्येच कीर्तनाची काय मागतोय परवानगी मागतोय. मग दारूच्या दुकानावर मला तरी असं वाटते 100 200 नाही 500 लोक असतात. माल मध्ये किती लोक असतात? त्याच्यानंतर सर्वच ठिकाणी जर तुम्ही मोकळी आहे तर मग कीर्तना करतात बंधन का? माझा प्रश्न आहे त्या शासनाला. अर्थात विचार केला तर फक्त कीर्तना करतात एवढं बंधन का? याच्या उदासी काहीतरी दुसरा अर्थात कुटील अर्थात हेतू आहे का? विठ्ठल आम्ही तर कीर्तनकार असे आहे की विचार केला त्यांना ही जनजागृती जी काही आहे घरी राहा सुरक्षित राहा स्वच्छता पाळा हे तुम्ही आज सांगून राहिलेले आहे. आमचे संत महात्मे ऋषी मुनी अनादी काळापासून सांगत राहिलेले आहे आणि पुढेही आम्ही सांगत राहणार. विठ्ठल याप्रमाणे अर्थात त्यावेळच्या काही भगवान गोपाल कृष्ण अवताराला अशी परिस्थिती असताना ब्रह्म वस्तपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्रीवाय कोय सांगत असे ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेव मिळून सर्व देव एकत्र आले. कोणते देव ऐकतो आपण नेहमी करता इंद्र चंद्र महेंद्र इंद्र ब्रह्म चंद्र नरेंद्र नाही का? देवेंद्र नाही का? धर्मेंद्र जितेंद्र हे 2-4 मागचे नव्हते तिने जुवा त्याच्या विठ्ठल भगवान विठ्ठल गेले स्तुती केली नावा म्हणे श्री स्तवन कोशला भगवान श्रीराधील. परमात्मा प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन सांगितलं आकाशा देवाने सांगायचं कळाले कळमळ मानाचे करू नका. सर्व देवा अर्थात त्या देवाने त्यांना सांगितलं काही कळमळ करू नका. अगदी थोडक्यात भगवान गोपाल कृष्ण गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि गोकुळात अवतीर्ण झाल्यानंतर गोकुळीच्या सुकांत पार नाही का बाळ कृष्णनंदा घरी होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर घिया तोरणे करती कथा गाती गाणे. भगवान गोपाल कृष्ण गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर सज्जन माणूस वृत्तीचे लोक त्यांना अत्यानंद झाला. पण मात्र दुःख कोणाला झालं असं नाही. सूर्योदय झाला की ते सत्कर्म करणारे लोक आहेत त्यांना अत्यानंद होतो नाही का काम करण्याकरता. पण जे दृष्ट प्रवृत्तीत असतात जे अर्थात विचार केला त्यांना भुकळाच्या जातीतले असतात त्यांना काय होते दुःख होते. कृष्ण गोकुळीच्या मला दृष्टाच्या गाव सुरला कौसानिकांना सारखं अर्थात काय वाटलेलं दुःख झालेलं आला मधमाला वैरा चराचरी कृष्ण दिसत असे. मग कौसानिकांनी त्या कृष्णाला मारण्याकरता अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या. काय उपाययोजना केल्या?
काय काय उपाययोजना केल्या आपल्याला माहिती आहे. खाग बगरी डांबरले बाळपणी अवघी ठिकाणी खागासूर बकासूर विकासूर शकटा सूर. फक्त त्याच्यामध्ये बकासूरच नव्हता नाही का. कोण नव्हता. बकासूर नव्हता. आणि अलीकडच्या काळामध्ये जर अशा प्रकारचे ते बकासूर त्यावेळेचे असते तर आजच्या शासनाने त्यांना गोळ्यात झाडल्या असत्या. विठ्ठल विठ्ठल. या सर्व दैत्यांचा काय केला नाद केला. दैत्यवंता नाद केल्यानंतर असा कुठलाही कार्य करायचं म्हटलं त्र्यंबक बाबा अमृत बाबा दिनेश महाराज समाधान महाराज सर्व फडकरी झडकरी. अहो बाबा विकास करताना विशिष्ट कार्य जर करायचं असलं एकट्या दुट्याचा खेळ नाही. तुम्ही आम्ही बघा बघा आता पावर हा एकट्या सारेकवान ठरवलं असतं की आपल्याला सत्ता करायचा आहे तर काय झाडं उभे राहिले असते का टाळ घेऊन नाही का. आणि कोणाला सांगितलं असतं. पण सर्व एकत्र आले नाही का. सर्वांनी मानलं की नाही चला नाही का. एकमेकाला तसं जर म्हटलं तर खरोखर आपल्याला इतकं काय झालेलं आहे तुम्हालाच नाही आहे. एवढे लोक असे झालेले आहेत की कधी आपल्याला यातून सुटते ना आपण कधी मात्र बरोबर आहे. पाच जी माणसाला जे आवडली आणि सीन देसाई आणि व्यसनाचा कधी माणसाला सीन येतो का. म्हणून आपलं ते सवय अंतरीचे धावे सभावे बाहेरी हरिताई परी आवडेला. याप्रमाणे काय केलं भगवंताने काय केलेलं आहे म्हणजे विशिष्ट कार्य जर करायचं म्हटलं तर त्याच्याकरता काय पाहिजे संघटना पाहिजे. कलियुगामध्ये तर संघ शक्तीला कळवू संघ शक्ती. कलियुगामध्ये संघ शक्तीला मोठी किंमत आहे. म्हणून आपण सर्वजण एकत्रित असणे नाही का. विवेकानंदाचं वाक्य होतं मला फक्त माझ्या ध्येयाचे 10 माणसं तुम्ही द्या की मी सर्व जगावर विजय मिळवू नाही का. फक्त एका ध्येयाचे माणसं पाहिजे एका ध्येयाचे माणसं पाहिजे. आवडेल जीवा जीवाची एक बरी सकळा अंतरी भिन्न भाव नाही सकळा अंतरी एक भाव. या प्रसंगी मीही तुम्हा सर्व आपल्या मेहुण वासियांना आमचं जे श्री क्षेत्र मेहुण ताती तीर्थ या सर्व मेहुण वासुयांना आपलं ते घेऊन संबंधित कीर्तनकार असे किंवा मेहुणवर ज्यांची श्रद्धा आहे निष्ठा आहे समर्थक आहे यांना विनंती करू देतो एकाचं खेटर एकाच्या पायात राहू नाही का. एकाचं खेटर एकाच्या पायात राहू द्या. सर्व जर एकत्र आले तर कोणाची काय विचार नाही का. एक काळ अशा प्रकारचा होता मला आठवते मी त्याचा साक्षी आहे. आमच्या श्रीराम महाराजांनी वैकुंठवासियांच्या गुरुवर्यांनी आळंदी संस्थाही आपली हलवून सोडली होती. विठ्ठल विनंती करतोय मी कसं माझं बोलणं काही अठ्ठेचं नाहीये किंवा अहंकाराचं नाही. मी विनंती करतो सर्व एकत्र व्हा. कोणाची काय विचार आहे आपण फक्त म्हणतो दुरितात येती विर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तोते लावो प्राणीचा जे हाती व्यंकटी सांगो जे जो पुढे जाईल त्याचे पाय धरून खाली ओढो. विठ्ठल कलियुगामध्ये संघ शक्तीला फार मोठा महत्व आहे. कलियुगात नाही कोणत्याही युगामध्ये संघ शक्तीशिवाय कार्य विशिष्ट कार्य करायचं. रामाचं उदाहरण बघा ना प्रोग्राम त्यानं अहो रामेची या पाले खायला देवाने कलविले लंकेश्वरा एवढा मोठा लंकाधीशपती परंतु वानरांच्या सहकार्याने त्याचं पारपत्य केलं. भगवान गोपाल कृष्ण हो संघटी जमा केली. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या दोन्ही तुम्ही आम्ही खेडी बेडी गदा रोडी आनंदी सर्व गोपाळ गणांना एकत्र केल्याने सांगितलं आपल्याला कार्य करायचं. काय कार्य करायचं आहे कौसाधिकाचा निष्पात करायचा आहे. मग निष्पात आता युद्ध जर करायचं आहे तर त्याच्याकरता शरीर कसं पाहिजे उत्पत्ती छाप नाही का. शरीर कसं पाहिजे त्र्यंबक सारखं कीर्तनाला उभा आता बरोबर 3 चतुर्थ काम होते. विठ्ठल
शरीरावर या शरीर असती चांगली पाहिजे मग नाही का. मी माझा अनुभव सांगतो. 5 वर्षापर्यंत मी दिंडी चालक असताना जगदेव महाराज होते आमच्या दिंडीमध्ये. 2 महाराज होते. एक जगदेव महाराज एक दुसरे पुंजाजी महाराज नाही का. त्याच्यानंतर दोन्हीचे दोन्ही आता चोपदार पुढे झालंय आणि त्याच्यानंतर आपले हलकली बी पुढे चालवतोय. आता जो आला तो त्यांच्याच पाया पडेल, माझ्या कुणीच पाया पडेल नाही का. आणि मन चिंतन झालं की मन समजायचं की हे महाराज आहे. विठ्ठल युद्ध करायचं म्हटलं तर त्याच्याकरता शरीर पाहिजे नाही का. मग शरीर घट्ट पुट्ट होण्याकरता काय करायला पाहिजे. नाव काय आहे तुमच्या शेतात. दुर्गादास महाराज. अहो शरीर घट्ट पुट्ट होण्याकरता काय करायला पाहिजे. पिढ्या खायला पाहिजे. नाही व्यायाम करायला पाहिजे. व्यायाम. मग भगवान कृष्णाने सांगितलं आपल्याला कौसाची युद्ध करायचा व्यायाम करा. मग वेगळ्या देवाच्या जवळ राहणारे मोठे बनलेले असतात ना. देवाच्या जवळ राहणारे मोठे बनलेले असतात. पण मी सांगत होतो जसे देवाच्या जवळ राहणारे बनलेले असतात तसे महाराजच्या बरोबर राहणारे त्याच्यापेक्षा बनलेले असतात. देवाच्या निरंतर सानिध्यात राहणारे. मी त्या पतीच्या वेळेला देवा आम्ही व्यायाम स्वरूपात व्यायाम केल्यानंतर खाण्याकरता चांगला पाहिजे. मग देवाने सांगितलं ज्याला तरी आले वागे अवघे माझ्या मागे मागे आधी देतो पोटभरी पुढे ज्याकडे सर्व गोपाळकांना घेतलं गौरीच्या घरी गेले. पण कोणत्या गौरीच्या घरी गेले. घर पाहून एकांता ते नवगीत नवनीता ते नवगीत भक्तीच्यामुळे नवसासारखं शुद्ध चित्त चित्त झालेला मृदुसा बाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त तिच्या घरी गेले. लागेल थोडं दयाची चोरी केली. चोरी बरोबर घोड्या केल्या. काय घोड्या केल्या. हो पहाती गौरणी धोती पालती दुधानी अशा अनेक प्रकारच्या घोड्या ज्या वेळेला वाटलेल्या त्या वेळेस सर्व गौरी एकत्र आल्या. यशोदेकडे गेल्या. यशोदे कृष्णाची सांगावे गोकळी राहावी का राहावी. यशोदेने सांगितलं माझा मुलगा अतिशय गुणाचा आहे. 5 वर्षाचा आहे. तो कशाला तुमच्या घरी येऊन चोरी करणार आहे. काही उपयोग झालेला नाही. त्या वेळेला आता सर्व गौरी परत फिरल्या. एक गौरव आपली परत आली आणि म्हणू लागली की बघा तो बरा तुमच्या घरी येतो चोरी करतो. माझ्या घरी जर आला शिक्षा लावी ते गोविंदा. त्यावेळेस भगवंताला अर्थात तिची जिरवायची होती. देव कोणाची मागे अर्थात विचार केला असताना एवढा एवढ्या वेगे अंतराला तुका म्हणे पाहिजे मागे एवढ्या वेगे अंतराला. त्याप्रमाणे अर्थात त्याची जिरवायची होती. भगवंताने काय केलं तिच्या घरी गेले. लागेल तेवढं दही दूध तूप आपला खाल्ला. मुखे लोण्याचा गोळा घेतला मुखात घालणार. तेवढ्या तिचं लक्ष गेलं. तिने हात पकडला धरून आपलं चालवलेला आहे. सांग हो त्यावेळेला तुझ्या आईजवळ येऊन तुझी चांगली फोड होते. त्यावेळेस विनंती करतोय कृष्ण गंगूबाई मी कधीच तुझ्या घराला गेला आणि एवढा गुन्हा माफ कर. पण ती कुठे आहे. ओढत ओढत चालवलं. देवाला काय करता येत नाही हो. तुझा अवघे होऊ येते नाही का. देवाला सर्व काही करता येते. मग देवाने काय केलं. रस्ता आपलं घर जवळ आलं. स्वरूप पालटलं. काय स्वरूप केलं. तिने पकडलेलं होते तिच्याच मुलाचं रूप धारण केलं. लांबूनच आवाज दिलेला आहे. यशोदे बघ तुझ्या दल्ला कृष्णाला मुद्दे महाराज आपलं आणलेलं आहे. त्या वेळेस यशोदा कृष्णाला घेऊन कडेवर येऊन पाहिला. त्यावेळेस पाहतच झाली तिच्या कडेवर जर हा येतो आपण आणलं कोणाला मागे पाहिलं आपलंच कार्ट दिसलं नाही का. अतिशय खिन्न झाली लाजली आणि आल्याप्रमाणे घरी आपले गेले. पण घरात पाय टाकते तोच समोर कृष्ण उभा म्हणायला लागला पकडशील गंगूबाई मला. देईन तोंडावर तुझ्या बापाचे. ज्याप्रमाणे भगवान कृष्णाने गोकुळामध्ये जावं लोणी त्याची चोरी करावी. खोड्या वाढल्या अशा खोड्या वाढल्यानंतर यशोदेलाही वाटला खोड्या करतो. मग मुलगा जर खोडकर झाला तर मग त्याला शाळा कोणती पूर्वीच्या काळातली शाळा नाही का. त्याला ढोरं चालण्याकरता गायी चालण्याकरता वाटायचं. मग यशोदे म्हणायला लागली कृष्णा उद्या काय करायचं या गायी घ्यायचा राहणं त्याच्या. गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ I
गाडी चालायला लागली आहे. गाडी चालत असताना गावाच्या खोड्या बंद झाल्या, पण तिथे खोड्या होत्या. कोणत्या खोड्या होत्या? विटी दांडू, चेंडू, लगोरी, नाना परी, खेळ मांडी, हे लाल मुलीच्या लगी नाना प्रकारचे खेळ खेळले. खेळ खेळत असताना खेळ सर्व गोपाळ जमले नाही का. झाली आता वेळ म्हणती तुम्ही तर केव्हाचेच लागलेले आहे नाही का. आपण सर्वात नाही का. हो. म्हणजे माझ्याकडे पाहत होते, मला पुनर्वितून होती नाही का. मला समजत होते, पण काय करावं घरी तरी पण यावं ना. झाली आता वेळवंती काम सारवणी सकळ अवघे आले. झाली आता वेळवंती बरोबरच आहे. 11 वाजले की मला माहिती आहे की तुम्ही अगोदरच फराळ केलेला आहे. शारण बाबाचा आश्रम आणि आश्रमामध्ये फराळ नाश्त्याशिवाय कार्यक्रम कसा काय सुरू होईल. हो, नाश्ता झाला नसेल. कचोऱ्या अरे बाबा, एक नाही, दोन नाही, 25. हो, अरे बाबा तू 30 खाल्ल्या, पण मला एक तर दे. याप्रमाणे विचार केला त्यांना. त्याप्रमाणे सर्व गोपाळ आपले जमलेल्या देवाने एक अट घातली काही. भाऊ केली वळवळ पाय पिढी झाला से चला वळगय पैसू देऊन हे घेत आहे. हो, सर्वांना एक सांगितलं मी तुमच्या बरोबर भोजन करणार. माझे आहे त्याचे पायी नाही तरी घरात आहे. चोरून या माये म्हणून तारावे. तुकाराम महाराज होते तिथे नाही का. तुकाराम म्हणे माझे कोणी नाही घरी, नका करू तुझी मदत. झाड देवा घर तिला नंदी. हो, आमच्या घरी कोण आहे. त्यावेळेस त्यात तुमची गोष्ट वेगळी, पण जे कधीच येत नाही नाही का, कधीच येत नाही ना, आजच आले तुमच्यासारखे. त्यावेळी आमचे संत माते देवाला आठवण देतात. देवा तुझा यात काय देव आहे, तू काय समज नाही ना. मग समज आता कोणा ते नाचतेला म्हणे. आमच्या संत महात्म्याचं म्हणणं देवाने कबूल केलं नाही का. हो, संत महात्म्याचं म्हणणं देवाने खटनाटी यावे, शुद्ध होणी जावे, गवंडी किती भावे. अशा प्रकारे अर्थात भगवान गोपाळ कृष्णाने काला केला. पण काला म्हणजे काय आणि कुठं केला. तुका म्हणे वाळवंट वरवे नीट उत्तम. वाळवंटा यमुनेच्या वाळवंटात काला केला. आणि काला काला म्हणजे नेमकं काय. जीव सेवाचं यज्ञ होणं हा खरा काला. आमच्या संत महात्मे खऱ्या अर्थाने काला करते संत देव. देणारा तरी देव असला तरी मात्र करणारे कोण आहे. गरिदी तहिला दाविती देखणे अदृश्य दर्शने संताची. ज्या संत महात्म्यांनी काला केला, आज विचार केला त्यांना भगवान कृष्णाने यमुनेच्या वाळवंटात काला केला. माऊली ज्ञानोबा तुकाराम महाराज आदी करून संत महात्म्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात काला केला. आणि आज आपण या गोकुळस्थळीच्या निमित्ताने, या नामशब्दाच्या निमित्ताने काला यज्ञेश्वर आश्रम आपलं तापी तीर्थ श्री क्षेत्र देऊन या ठिकाणी अशा प्रकारचा काला करतो आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ज्या आईसाहेब मुक्ताबाईंची आपल्यावर काय खऱ्या अर्थाने मुक्ताबाई आपल्या या परिसरात आल्या नसतात तर मला वाटते आपण काय केलं असताना आपण कुठे असतो. म्हणून त्यांची आपल्यावर काय